किंवा अजूनही तुम्ही जेव्हा तुमच्या माहेरी जाता, ज्यावेळेस तुमचे आई वडील तिथं आहेत, त्यावेळेस जेव्हा तुम्ही तुमच्या माहेरी जाता ना, तुमच्या आईचे कितीही गुडघे दुखत असू द्या, तुमची आई कितीही म्हातारी होऊ द्या, तिला चालता येत नसेल, तिला उठता येत नसेल, तिची कंबर दुखत असेल, पण आठवा मायबाप तो क्षण ज्यावेळेस तुम्ही माहेरी जाता ना, त्यावेळेस त्या आईचं सगळं दुखणं पळून जातं की नाही? हा, आजी हसल्या, सगळ्या हसल्या, सगळ्यांना पडलं, त्या आईचं सगळं दुःख पळून जातं आणि तिचा चेहरा कसा कमळासारखा फुललेला असतो. आपली लेक आली कळल्यानंतर ती आई उठते आणि जरा धावत त्या दाराकडे येते. काय करते? आधी भाकरीचा तुकडा मोडते आणि असं वळून टाकून देते. अहो काय करू आणि काय नाही असं होतं त्या आईला. तिची ओढ तुमच्या गालाला लागते, तुम्हाला मिठी मारते, इथं ठेवू का, इथे ठेवू का, इथे ठेवू, असं होतं त्या मुलीला. होतं की नाही? आता मला सांगा, तुम्ही ज्या माहेरी जाता तुमच्या आई वडिलांकडे, ते माहेर आहे ना तुमचं, ते फक्त या जन्मापुरतं. काय? फक्त या जन्मापुरतं ते मर्यादित आहे. परंतु आता उद्या तुम्ही सगळेजण म्हणजे फक्त महिला नाही, तुम्ही सगळेजण जिकडे जाणार आहात ना, ते तुमचं या जन्माचं माहेर नसून ते तुमचं जन्मोजन्मीचं माहेर आहे. मग मला सांगा, या जन्मापुरत्याच्या आईला किती आनंद होतो, आई बापाला किती आनंद होतो, तर जन्मोजन्मी ज्याचं माहेर ते पंढरी आहे, ते पंढरपूर आहे. ती सगळी लेकरं आल्यानंतर त्या विठ्ठल रुक्माईला त्या आई बापाला किती आनंद होत असेल. माझे लेकरं माझ्याकडे येत आहेत. अहो खूप उत्सुकता आहे त्यांना, खूप उत्सुकता आहे. आणि खरंच तुम्ही सर्वजण खूप भाग्यवान आहात, खूप नशीबवान आहात की आपल्याला हा योग आलेला आहे.